नमस्कार. आज आपण झटपट होणारी फक्त 15 मिनिटात कुरकुरीत अशी जिलेबी बनवणार आहोत. बनवायला खूप सोपी आहे आणि दही सोडा न वापरता ही बनवली आहे. एकदम रसरशीत अशी झाली आहे. पहिल्याच प्रयत्नात तुमचीसुद्धा जिलेबी एकदम परफेक्ट होईल. नक्की व्हिडिओ सांगितलेल्या टिप्सप्रमाणे तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये कळवा. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे मी जिलेबी बनवण्यासाठी सुरुवातीला पाक बनवणार आहे. तर इथे पातेल्यामध्ये सुरुवातीला 1.5 कप एवढी साखर घेतली आहे. नंतर साखर बुडेल एवढं पाणी घालायचं आहे. साधारण अर्धा कप पाणी पुरेसं आहे. तर जिलेबीसाठी 1 तारी किंवा 2 तारी असा पाक नसतो. थोडासा चिपचिपाच आपल्याला पाक लागणार आहे. 1 तारीपेक्षा थोडासा कमी लागतो. तर इथे मी अर्धा कप एवढं पाणी घातलं आहे आणि गॅसवरती आता हे पातेलं पाक बनवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्याआधी इथे मी 2 विलायची याच्यात तोडून घालत आहे. त्यामुळे पाकाला एक छान अशी चव येते. आणि इथे मी येलो फूड कलर थोडासा वापरत आहे. त्यामुळे एकदम पिवळी अशी जिलेबी तयार होते. तर इथे साखर विरघळायला सुरुवात झाली आहे, बघू शकता. थोडासा इथे मी कलर टाकला आहे. पाक जास्त पुढे गेला तर जिलेबीवर साखर तशीच उमटली जाते किंवा कच्चा राहिला तर पाक जिलेबीमध्ये व्यवस्थित मुरत नाही. त्यामुळे जिलेबीचा पाक एकदम व्यवस्थित असला पाहिजे. तर इथे बघू शकता पाणी उकळायला सुरुवात झाली आहे. तर इथे मी तुम्हाला पाक दाखवत आहे. थोडासा चिपचिपा पाहिजे, अजून तेवढा परफेक्ट झाला नाही. आणखी 1 मिनिटभर असंच आपल्याला याला उकळवून घ्यायचं आहे. 1 तारीपेक्षा थोडासा कमी पाक लागतो. तर इथे बघू शकता आता पाक रेडी झाला आहे. गॅस मी बंद केला आहे आणि नंतर तुम्हाला दाखवत आहे. थोडीशी तार येत आहे. अशाच पद्धतीचा आपल्याला पाक लागणार आहे. तर पाक आपण साईडला थोडासा कोमट व्हायला ठेवून द्यायचा. आणि जिलेबीचं पीठ बनवण्यासाठी इथे 1 कप एवढा मी मैदा घेतलेला आहे. नंतर याच्यात 1 चमचा एवढं तूप घालायचं आहे. आणि आपण ही जिलेबी दही किंवा सोडा न वापरता बनवत आहोत. तर त्यासाठी इथे मी इनो वापरणार आहे. तर इनोचं जे एक पॅकेट येतं ते पूर्ण याच्यात आपल्याला वापरायचं आहे. ही इन्स्टंट जिलेबी बनवत आहोत. फर्मेंटेशनचं काम हे इनो करतं. तर इनो तूप मैद्याला छान व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम कुरकुरीत अशी जिलेबी आपली तयार होते. बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आणि आता थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीने याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. तर विस्करने याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि एकदम स्मूथ असं बॅटर आपल्याला जिलेबीचं बनवून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी घाला, एकदम घालू नका, नाहीतर जास्तच पीठ पातळ होईल. तर इथे पूर्ण 1 कप भरून एवढं पाणी मी याच्यात घातलं आहे, बघू शकता. आणि व्यवस्थित याच्यातील पूर्ण गुठळ्या मोडून घेतल्या आहेत. तर शेवटी कन्सिस्टन्सी पिठाची मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीचं पीठ पाहिजे. व्यवस्थित कन्सिस्टन्सीचं पीठ बनवलं तर जिलेबीसुद्धा व्यवस्थित बनवता येते. तर इथे बघू शकता तुम्ही बॅटर अशा पद्धतीचं आपल्याला पाहिजे आहे. आणि चमच्याने या पद्धतीने बघायचं तुम्ही. अशा पद्धतीचं जर थोडं थोडं खाली पीठ पडत असेल तर परफेक्ट झालं आहे असं समजायचं. तर आता जिलेबी बनवण्यासाठी इथे मी एक बॉटल घेतली आहे. याच्यामध्ये आपल्याला हे जिलेबीचं बॅटर घालायचं आहे. आणि बॉटलचं झाकण आहे त्याला मी होल पाडून घेतला आहे. तुम्ही पायपिंग बॅग किंवा मिठाची पिशवीसुद्धा वापरू शकता. मी इथे बॉटलचा वापर करून आज जिलेबी बनवत आहे. तर पीठ याच्यात भरलं आहे. साईडला गॅसवरती तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. तर अशा पद्धतीचं छोटं होल बनवून घेतलं आहे, म्हणजे एकदम छान जिलेबी पडते. जास्त मोठं होल केल्यावर जिलेबीसुद्धा तेवढीच मोठी मोठी पडते. तर जिलेबी तळत असताना तेल व्यवस्थित गरम असलं पाहिजे आणि तेव्हाच याच्यावर अशा पद्धतीने जिलेबी सोडून घ्यायची आहे. आणि
तळण्यासाठी अशी पसरट कढई वापरायची, म्हणजे 2 ते 3-4 जिलेबी एकदम बसतात. तर इथे मी जिलेबीचं बॅटर सोडलं आहे आणि बघू शकता थोडीशी एका साईडने फ्राय झाली की नंतर याला पलटी करून घ्यायची आहे. जिलेबीचा शेप तुम्हाला एवढा व्यवस्थित दिसत नसेल, परंतु मी सुद्धा पहिल्यांदा जिलेबी बनवत आहे. प्रॅक्टिसने नंतर शेप आपला व्यवस्थित जिलेबीचा पडला जातो. तर सुरुवातीच्या 1-2 एवढ्या व्यवस्थित आल्या नव्हत्या. नंतर मी ज्या जिलेबी बनवत आहे त्या जरा बऱ्यापैकी व्यवस्थित आलेल्या आहेत. जिलेबीचा गोल शेप प्रॅक्टिसनेच आपल्याला व्यवस्थित जमतो. तुम्ही पायपिंग बॅगसुद्धा वापरू शकता बॉटल वापरण्याऐवजी. तर मिडियम गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत या जिलेब्या तळून घ्यायच्या आहेत. आणि पाकात सोडत असते वेळेस पाकसुद्धा कोमट असला पाहिजे, किंवा पाक जर थंड झालेला असेल तर गरम गरम जिलेबी लगेच पाकात टाकायची आहे. थोडासा कोमट असला की व्यवस्थित पाक जिलेबीमध्ये मुरतो. तर इथे सर्व जिलेबी मी या पद्धतीने तळून घेतल्या आहेत आणि इकडे पाकसुद्धा आपला कोमट आहे, लगेच त्याच्यात सोडून घेत आहे. 5 मिनिटे जिलेबी या पाकामध्ये डीप करून ठेवायची आणि नंतर प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. तर इथे मी 3 जिलेबी त्याच्यात सोडल्या आहेत. 5 मिनिटानंतर प्लेटमध्ये काढून घेत आहे. बघू शकता किती छान पिवळा असा जिलेबीला रंग आलेला आहे. तर या आता सण सुरू होत आहेत, 15 ऑगस्ट, रक्षाबंधन वगैरे. तेव्हा गोड जेव्हा आपल्याला बनवायचं असेल तर अशा पद्धतीने जिलेबी तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. पूर्वी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी तेव्हा शाळेमध्ये जिलेबीच मुलांना दिली जायची. आता सध्या देत नाहीत, परंतु पहिली जिलेबीच वापरायचे. तर 15 ऑगस्ट स्पेशल अशा पद्धतीने कुरकुरीत 15 मिनिटात होणारी जिलेबी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. बघू शकता एकदम रसरशीत झाली आहे. एक जिलेबी मी इथे तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. मी सुद्धा पहिल्यांदाच बनवली आहे, परंतु शेप जरी व्यवस्थित नसला तरी एकदम रसरशीत कुरकुरीत वरून जिलेबी झालेली आहे. इथे एक जिलेबी मी तोडून दाखवते. बघू शकता एकदम रसरशीत अशी झालेली आहे. पाक व्यवस्थित मुरला आहे. पाक व्यवस्थित झाला की जिलेबी एकदम परफेक्ट होते, त्यात अवघड काहीच नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.